सरकारी नोकऱ्या दुप्पट करायचा प्रकल्प आपल्या डोक्यात आहे बघा. दुसरा प्रकल्प दिलाय आपण याच्यात आजच्या जाहीरनाम्यामध्ये. मला लोकसभेत संधी द्या, आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही अनुभव येत ना, मॅनेजर पण येत ना भाऊ हो काका, तर 9 तासाच्या ड्युटीमध्ये सरकारी नोकर 9 तासापैकी किती तास नोकरी करतो किंवा नेमकं काम किती तास करतो? 4 तास. बरोबर आहे, मान्य आहे का सगळ्यांना उत्तर? मग मला हेच संसदेत जाऊन भांडायचंय. ते म्हणालेत आता येडे भाजपचे लोक म्हणा किंवा जे कोणी मंत्री येते ते म्हणालेत आपल्याला ना आता लोकांना चांगलं आयुष्य द्यायचंय, आराम द्यायचाय. मग आपण असं करू की 9 तासाची ड्युटी करू 12 तास आणि मग 3 दिवस सुट्ट्या देऊ, लोकांना आयुष्य चांगलं होईल लोकांचं. आता जे 9 तासामध्ये जे 5 तास काम करते ते 12 तासात किती करेल काका? 5 तास करेल की 4 आणि 5 तास? तुम्ही उगाच स्वतःला बेखूफ बनवायले ना. किती अवघड आहे मॅनेज करणं, ओळख ठेवणं. मग आपलं काय म्हणणं आहे, तुमच्या भूमिपुत्राला सुचलंय, खरं वाटलं पाहिजे आपल्याला. देशातली जगातली सगळ्यात चांगली कल्पना आपल्याला मला सुचली. जर्मन आणि फ्रान्स देशामध्ये तर त्यांच्यात सुद्धा बरं, त्यांच्यातही ते 4 दिवसाचंच करायले. पण ती कल्पना लोकांनी मान्य केली की लोकांना चांगलं आयुष्य दिलं, लोक चांगलं काम करतील आणि सगळ्यांना संधी मिळेल. म्हणून आपल्या जगात आजपर्यंत न झालेलं आपल्याला करता येईल. फक्त मला लोकसभेत पाठवा तुम्ही. मी म्हणालो की 5 तासाची ड्युटी करा, दुसरं कामावर घ्या. नाहीतरी 5 तास करतो माणूस, तू जाय ना भाऊ घरी 5 तास करून, दुसऱ्याला काम देतो. म्हणजे नोकऱ्या डबल झाल्या की नाही? त्याचा अर्थ याच्यात लिहिला आपण नोकऱ्या दुप्पट करणे हा प्रकल्प. देशाचं नुकसान पण थांबेल, कारण चांगलं काम करत नाहीत म्हणून देशाचं नुकसान व्हायलंय खूप. जेव्हा 2 जण मिळून खूप 10 तास काम करतील तेव्हा देशाचं नुकसान थांबेल. काय मग ते म्हणणं आपलं की तुम्ही का असं करायले? एका बाजूला भाषण यांचे, हमारे देश का युवा, नुसतंच भाषण आहे का यांची? अरे सरकारी नोकऱ्या करा. 6.5 वर्ष झाले यांना सांगायलो काका मी की 5 तासाची ड्युटी करा, दुसरा माणूस घ्या, काम वाढेल, पगाराची टेन्शन नाही, भलेही तुम्ही पेन्शन देऊ नका त्यांना, पण नोकरी सरकारी तरी द्या, पक्क तर घ्या त्याला. नाहीच म्हणे आपल्याला खाजगी करायचे. भले मोठे लोक भेटलेत मला दिल्लीतले भाजपचे. मला आश्चर्य वाटायचे यांचे भाषण जर सांगायलेत की हमारे देश का युवा बहुत आगे जाना चाहता है. बिना काम धंद्याचं पुढे जाणार आहे का पोरगा? असे किती पोर आहेत लग्नाच्या वयाचे? 100. हे बघा काकांनी सांगितलं 100. आता तुम्ही जुनं उत्तर देऊ नका, आता तुम्ही सोबत नवीन उत्तर घेऊ आपण. 100. कारण काय काका लग्न न होण्याचं? बरं शेती असली तरी लग्न होतात का? का बरं काय म्हणतात लग्न करतात? मग काय म्हणतात काय पोरी आणि बाप? प्रायव्हेट नोकरी चालते का? पगार पाहिजे, गावातून बाहेर पाहिजे. आहे की नाही अडचण नोकरीची? मग त्याच्यात जर आपण सरकारी नोकरी असली तर लग्न पटकन होते. मला एक जण काय म्हणलं, अरे ज्यांना न सरकारी नोकऱ्या आहेत त्यांच्याकडे 5-5 स्थळं यायलेत म्हणे. पैसा सगळं. म्हणजे हे आपली सामाजिक परिस्थिती जी कोणाच्या बापाला सुचली नाही ती समीर गणेश दुधगावकरला सुचली. त्या हक्काने मी तुम्हाला लोकसभेत जाण्याचं संधी मागायलो. तुम्हाला काय पाहिलं नव्हते का? तुम्ही 100 पोरं गावातले उत्तर नाही काढलं ना, पण ते आपल्याला सुचले, द्या संधी तिथं जाऊन भांडायची. जर सरकारी नोकऱ्या ज्या 3 कोटी आहेत त्या जर डबल नोकरी केली अशी तर किती वाढणार आहेत? 3 कोटी. आणि आपल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक लोकसभेतल्या 50-50 हजार नोकऱ्या जर वाढल्या तर त्या 50-50 हजार पोरांची लग्न होतील की नाही? केवढा मोठा प्रश्न सुटतो. आणि म्हणून त्याला आमच्या गंमत आम्ही केली, त्याला पोरं आता हसण्याशिवाय काय राहिलं पोरांच्या हातात. ते म्हणतात नोकरी नाही तर छोकरी नाही, अशी म्हण झाली आहे. म्हणून तो प्रश्न सोडवायचा, पण त्याच्यामध्ये अर्जन्सी असल्यामुळे. बरं पोरांचे लग्न 10 वर्ष जर नोकरी वाढवत जर चालतं का? 10व्या वर्षी लग्न होतं का? एज बार झाल्यावर लग्न होत असते चांगलं. पण किती गहन प्रश्न आहे तो आम्ही मांडून 6.5 वर्ष झाले भाजपनी सिरियसली नाही घेतलं. आणि त्याचाही राग होता मनामध्ये. मराठ्यांचा अपमान केल्यावर तर झटक्यात सोडून दिली हो. म्हटलं कोण गिनतं यांना? छत्रपतींचं नाव घ्यायचं, फक्त मोठ्या मोठ्या लोकांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्याच लोकांचे अपमान करत फिरायचे. मारत नाही, काही नाही. आणि हे आपल्याला सोडवायचा प्रश्न. सरकारी नोकऱ्या दुप्पट करणे भूमिपुत्रांचाही प्रश्न आहे, पण अनेक प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. आणि त्या माध्यमातून लोकसभेत गेलो ते भांडून करता येईल. आणि आता तुम्ही म्हणतात समित काय उभं राहिली म्हणून काही सांगायला काय? मला 12 तासाचं खूळ नवीन आहे, आता नवीन सुरू केलंय. 12 तासाची ड्युटी करा, 12 तासाची ड्युटी करा. मग जर संसदेत तुम्ही जर जोर लावून मनावर घेऊन जर पाठवलं तर मी भांडून त्यांना सांगेन नका करू 12.